मध्ये हा असणारा काळ्याचा प्रसाद पाठवला तो खाण्यासाठी आपण आता सगळ्यांना हात मारलेले यारे यारे लहान पोर याती भळती नारी नर करावा विचार नलगे चित्ता कोणाची काळजी करण्याची आवश्यकता नाही काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण सकळांची येते आहे अधिकार सगळ्यांना अधिकार ठेवलाय कलियुगी उद्धार हरिच्या नामे सगळ्यांना अधिकार ठेवलाय पण सगळं कोण हे सगळं कोण तर खोट न यावे सगळं कोण खटल असू दे नकल असू दे कसा असू दे खट न यावे शुद्ध होऊन जावे सगळ्यांना अधिकार ठेवलाय फक्त काय करा या कारण तुमची आमच्या भाग्याला प्राप्त झाली नाही तुमचं आमचं काहीतरी मागील जन्माचं पुण्य होतं माणसाचा जन्म म्हणला माणसाचा जन्म मिळाल्यावर देवाने केलेले प्रसाद आपल्या खाला काहीतरी आपण भाग्य म्हणावं ज्यांना कळलं नाही ते नाही येत पण काय केलं अवघड रात्रीच्या पित्राला येत नाही पण काळ्याच्या पित्राला अवघड नाही कारण काय त्यांना कळलं की आम्ही महत्व आहे कारण या काळ्यासाठी या काळ्याच्या प्रसादासाठी हा काळ्याचा उत्सव पाहण्यासाठी आज विमानाची दाटी झाली पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहुनी देव करिता या काळ्याच्या प्रसादासाठी हा काळ्याचा प्रसाद मिळावा म्हणून स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी व्हावा जन्मा स्वर्गामध्ये अमृत तृप्त झाले देव इच्छा टाकतात आम्हाला माणसाचा जन्म मिळून दे का तर या मृत्यूलोकामध्ये आम्हाला माणसाचा जन्म मिळाला तर आम्ही काय हो नारायण नामे हो जीवनमुक्त कारण याच कलियुगामध्ये याच माणसाच्या जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताची भक्ती करायला मिळते इतर जीव
योनीमध्ये इतर प्राण्यामध्ये भगवंताची भक्ती करायला मिळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगते, काय एक उपजत वरती आंधळे भैरे पांगुळ मुखिका. त्याला काहीच समजत नाही. आज काळ्याचं कीर्तन सांगाय एखाद्या त्या बैलाला किंवा गायला म्हणलं तर काळ्याचं कीर्तन झालं येईल कोण? आणि म्हणून इच्छा करतात की मला मृत्यूलोकामध्ये माणसाचा जन्म मिळू दे. माणसाचा जन्म मिळाल्यानंतर मला हे सगळं साध्य करता येतंय. इच्छा काळ्याचं महत्व या काळ्यासाठी काळ्याची असे देव जळी झाले मासे. काळ्याच्या असं देवाने माशांचा रूप धरला. तुम्हाला साह्यासानं प्राप्त झालंय पण आपण नेमकं म्हणतो थांबा. भगवानचं कीर्तन वैष्णव मी विजयातून जाऊन येतो. कीर्तन वैष्णव आणि ते स्वर्गामध्ये करण्यासाठी खाण्यासाठी आज ओस अमरावती काळा पहावया येती देव विसरती देहभाव. अरे स्वर्गामध्ये आहे ते इच्छा करतात आणि आम्ही इच्छा विचारत जाऊन महाराज त्याचा महत्व एवढा सांगितलेला आहे. आणि महत्व सांगत नाही म्हणून तुम्हाला आम्हाला चुकवा हे आनंद सांगतात. माणसाचा जन्म मिळाय ना लवकर या उपजोनी लवकर या. सगळ्यांनी या ठिकाणी अधिकार नाही. काही काय असं उत्तर तर काय बोंबात लवकर या काय उत्तर नाही तो काय त्याला महत्वच कळलं नाही आपल्याला महाराज. अरे ज्याने अवतार धरला जगाच्या कल्याणासाठी, ज्याने अवतार धरला अनेक अवतार धरले पण कृष्ण अवतार द्वापर युगामध्ये, त्या द्वापर युगामध्ये कृष्ण अवतारामध्ये तुमची आमच्यासाठी जी बांधवण करून ठेवली पण आम्ही ती विसरले. महाराज काय जर कोणी देवाला एवढे खटाटाटी करायची काय त्याला संबंध काय तुमच्या त्याचा आपला किती पैसे देवाला आपण दिले होते नाही महाराज. आणि म्हणून विनंती करून सांगा की ह्या महिमा एवढा आघात आहे. आता महिमा एवढा आघात आहे. तो मातीचाच मडका का, तो मातीचाच मडका का, तिथे अंडा का ठेवत नाही, त्यात लायक का टाकतात, त्या देवीतून का टाकतात आणि तो त्यावरती टाकायचं तिथे आणखी एक एक शब्दाला महत्व एक एक कारण सांगितले. मातीचा मडका दांडक्यानेच का पडावा, मुठीत का पडू नये, नारळ का ठेवावा, एवढा खोल त्याचा अभ्यास आहे. आणि हा अभ्यास ज्याने केला त्यांनी काळ्या विकृती करावा. ज्यांनी एवढा अभ्यास केला आणि त्याने आपल्याला अभ्यासाचं जगाला काही सांगायचं जगा सांगितलं. एखाद्याला विचारा तुझ्या गळ्यामध्ये 108 मणी आहेत त्याचा अर्थ सांग मला. सांगता येत नाही. आका मारे ज्याच्या नावे आम्ही करतोय कर्म करत असताना त्याचा वर्म जर आम्हाला कळत नसेल, आम्ही कर्म करत असताना त्याचा वर्म जर कळत नसेल, तो परिपूर्णता मला जर अभ्यासाला माहितीच नसेल तर मी काय जगाला म्हणणार. फक्त घ्यायचं जाणकारी फोडायचं चार गोळ्या नेले तर काय करते नाही. तुका म्हणे येथे पाहिजे या राघवाचे काम होय. कुठं तरी कुणाचं तरी एक काम नाही महाराज.
काळ्यांचा कीर्तन काळ्याचा कीर्तन. काळ्याच्या कीर्तनामध्ये यात एवढा महत्व आहे. काळ्याच्या कीर्तनामध्ये जर किंवा गायत्री मंत्र म्हणताना यदा यदा हि धर्मस्य, पहिला प्रश्न धर्मस्य तर धर्मस्व झाला ना. गायत्री मंत्र म्हणताना ओम भूर्भुवः स्वः तस्य वितर्णवर्णं भर्गो देवस्य धियो धियो माता धियो झाला ना. 100 गायी मारण्याचं पाप आहे. कळलं नाही आम्हाला. एक शब्द जर उलटा केला तर 100 ब्राह्मण मारण्याचा पातक घडतो महाराज. आणि म्हणून असा गायत्री मंत्र म्हणतात. त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्याला त्याचा मालक माहिती नाही, जोपर्यंत त्याची ही माहिती नाही, तोपर्यंत आपण जगायला सांगण्याचा अधिकार आपल्याजवळ नाही. का मातीचा मडका आहे? त्या मातीच्या मडक्यामध्ये नेमकं काय? या कीर्तन वेगळ्या प्रकारे करतो तो कृष्ण अवतारात आपण उठतो. त्या मातीच्या मडक्यात नेमकं काय आहे? तेज, वायू, आकाश, पंचतत्वाचा असणारा तो मडका. आणि तो कुणाचा आहे? तो मडका कुणाचा आहे? कुणाचा प्रतीक आहे? अरे वेळेवर पण ते सांगते मडका लावतो, हांडा लागत नाही. अरे कुणाचा प्रतीक आहे? काय त्याचा अर्थ आहे मला? धन्य धन्य तो गोरा कुंभार, मातीचा करुणी संसार, चिखलात तुडविले बाळ. कुणाचा प्रतीक आहे? अरे आमच्या गौरवकाकांचा प्रतीक आहे तो. आमच्या गौरवकाकांनी केले आणि त्या गौरवकाकांनी त्याचा अधिकार देऊन ठेवलाय, त्याला श्रेय देऊन ठेवलंय. आणि म्हणून कुणाची ताकद नवीन आजपर्यंत त्याला कमी करायची. आणि म्हणून आजपर्यंत विज्ञान झाला, सगळा झाला, भांड्या आलं, भांड्या आलं, तांब्याचं आलं, पितळेचं आलं, स्टीलचं आलं, पण ती बदलण्याची कोणाची हिंमत झाली नाही. का? एवढं त्यामध्ये मर्म आहे. आणि तो असणारा हंडी, तो असणारा मडका मातीचाच आहे. पण या मातीच्या मडक्यानं जो 10 वर्ष संशयामध्ये बसला होता, जो 10 वर्ष संशयामध्ये बसला होता, पिंगळा 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 करत आला. 10 वर्ष संशयामध्ये पिंगळा 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 करत होता. कोण पिंगळा? कोण पिंगळा? ज्याने सहज बोलला, सहज सहज बोलला. दोघेही बसले होते. दोघेही बसले असताना, पती पत्नी बसले असताना तो सहज बोलला. पिंगळा, मी जर समजा मेलो, सहज बोललो, मी समजा मेलो, एवढा शब्द त्या पिंगळेने तोंडावर ठेवला. त्यांच्या मनामध्ये बोलायचं नाही. तुम्ही जर ही फक्त मेलोच काय, तुमची फक्त मेल्याची वार्ता केली, मी तात्काळ प्राण सोडून. बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करता तीर कापे. सहज मान बोलतो, हे काही नाही म्हणा. सने कावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. अरे पहिल्यांदा चणे खावं लागतं लोखंडाचं. दत्ताची मूर्ती घडवताना त्याला पहिल्या टाकीचं घाव सोसावं लागतं, तेव्हा ती मूर्ती येते. हनुमंताची मूर्ती घडवताना पहिल्यांदा टाकीचं घाव सोसावं लागतं, तेव्हा त्याला देव पण येतो. महाराज असंच बोलली, तुमचा फक्त मारण्याचा वार्ता कधी मी ताबडतोब माझा प्राण त्याग करीन. हा म्हटला फक्त माणसं बोलून जातात, फक्त माणसं बोलून जातात. स्वतःची पत्नी असली तरी कुठपर्यंत तुम्हाला माहिती आहे, फक्त बोलणार. का कोणी इथे सांगत जोपर्यंत म्हणा जोपर्यंत. पण राजा होता, राजाने विचार केला, हे बोलले पण त्याला ते पटलं नाही. पण म्हटलं बघू ना, परीक्षा बघू. 2-4 दिवस जाऊन दिलं आणि इकडे गेला, शिकायला गेला. शिकायला गेला आणि एका झाडाखाली बसताना त्याला आठवण पडली. काय पडली? माझी पत्नी काय म्हणते, तुमच्या या मरणाचा शब्द ऐकला तरी मला तात्काळ प्राण सोडून. एक शॉक मारला, अंगात तो
कपडे काढलं, रक्ताने भिजवलं, शिपायाला सांगितलं जा आणि राज्यामध्ये काय कर सांग की राजा वाघानं राजा काय करा बघायला होता पिंगळा काय बोलले कुणाला धर्मपत्नी म्हणतात, कुणाला पत्नीची या माता आणि अनुसरेती पतिव्रता. अरे कुणाला पतिव्रता म्हणतात, कुणाला काय म्हणतात काय? अरे जिनं आपल्या पतीला चाळणीमध्ये पाणी नेऊन दिलं तेव्हा पूजेला, जिनं आपल्या पतीला चाळणीमध्ये पाणी नेऊन दिलं तेव्हा पूजेला किती पतिव्रता असेल, किती भाग्य आहे, किती पुण्य. आता सोड दाखले आपल्याकडे काय झाले काय आता एकच राहिले फक्त लग्नामध्ये तुम्ही पदर चढून नकाच चढू, कारण ते राहिलंच नसेल. मी हे का गोष्टी बोलतो वाईट वाटतो पण बोललो की लोकांना ते वेगळं वाटतं. अरे नका बाबा मग महिला माझी विनंती आहे देवाच्या पाया पडून घ्या, देवाच्या पाया पडून डोक्यावर घ्या, कशाला चढवलेले. हल्लीचा जमाना असा चाललाय ना काय ज्या लोक विज्ञानाच्या मागे जग भरलेलं आहे आणि म्हणून माणसं वेगळे वेगळ्या प्रकारे चालली. 100 वर्षापर्यंत कोण पोहोचत नाही, 70 ने 80 50 वर्ष का झाले. अरे कसलं हार्ट अटॅक येते, कसलं काय येते काय माहिती. अरे पद्धत बदलली, वर्म चुकला आणि वर्म चुकल्यामुळे तुमचं आमचं कर्म आडवा आला आणि म्हणून अवस्था आहे. स्वामी म्हणतो स्वामी म्हणतो काय एवढा स्वामी म्हणतो की जिथं काहीच नव्हतं, जिथं काहीच नव्हतं फक्त सामान्य भजन होतं. ते पण म्हाताऱ्या त्याला पाठले तिथं वाजून पण साजरे करतो. आज त्याची 2 पोर झाली त्या ठिकाणी समाधान होतं म्हणजे काहीतरी थोडीशी उन्नती आहे. मग वेळा वाटत नाही चांगलं वाटून नाही फक्त आपण काय ते घेतात ते थोडं सवय बाजूला झाले तुम्ही आजीवर घाबरू नका. मी आजीवर घाबरू नका, कुठल्या पोहोच सगळे घाबरत ते सगळं मी आजीवर घाबरू नका. मुंडा फुटला तरी जवळ त्याला पण आजीवर घाबरू नका. नका तू वागणार नाही, तू काय चांगली मोठं होईल अशी तुम्ही उन्नती करा. कारण तुम्ही उन्नती केली तर आम्हाला बरा पडेल ना. पुण्या बाजूला या चांगल्या प्रकारे घाबरू नका. आपल्या विषयी थोडक्यात विचार वर्म चुकला कर्म आडवा, वर्म चुकला कर्म आडवा. रावणाचा वर्म चुकला कर्म आडवा, कंसाचा वर्म चुकला कर्म आडवा. लक्षात ठेवा काय. दशरथ राजाचा वर्म चुकला कर्म आडवा. त्या देवांच्या बापाला जर तो कर्माने सोडला नाही वर्म चुकल्यामुळे तर तुमची आमची अवस्था आहे. वर्म चुकल्यामुळे काय अवस्था होते. म्हणून तुम्हाला विनंती आहे, धर्माची नीती आहे, धर्माची नीती आहे. धर्माने जर तुम्ही आम्ही लावलेत ना तर समर्थाच्या सेवका कोण वक्र आहे असा भूमंडळी कोण आहे. अरे देवाच्या भक्तांना वाकडा दृष्टी बघण्याची कुणाची हिंमत लागली नाही. पण कधी ज्यावेळेला आपण वर्माने बघू त्यावेळेला आणि असं असणारा राजाने कपडे भिजवलं पाठवलं आणि पाठवल्याच्या नंतर गाव राज्यामध्ये आल्यानंतर असणाऱ्या शिपायाने एका सांगितले राजाला वाघानं कुणाची परीक्षा मारली. झालं राज्यामध्ये अहंकार सुरू झाला. मला माहिती तू पण काय अहंकार सुरू झाला. अहंकार सुरू झाला आणि ही वार्ता कुणाच्या कानावर गेली. काय कानावर गेली का राजाला वाघानं तात्काळ प्राण सोडला. काय तात्काळ प्राण सोडला. बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले. तर इकडे बोलतो आणि तिकडे बोलते.
नाही. आणि जो बोलतो त्याप्रमाणे चालेल त्याला कोण म्हणतात? निष्ठावंत. जो निष्ठावंत आहे ना तो कधीच कुणाला घाबरत नाही. निष्ठावंत असलेला विश्वास असेल ना तर विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता. महाराज तात्काळ प्राण सोडला. चष्टा अंगाशी राजा ज्या वेळेला परत आला त्यावेळेला राज्यामध्ये अहंकार झाला काय? त्यावेळेला त्याला कळलं की पिंगलाने आपला प्राण. आणि मग त्या पिंगलेला समशानात गेल्यानंतर पिंगळा 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 करीत 10 वर्ष बसला. 10 वर्ष बसला. गोष्ट सांगत लक्षात ठेवा. त्याचा प्रतीक समजून याचा प्रत्येक समजून 10 वर्ष पिंगला 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 करीत बसला. या बाबाला चेंज पडेना. नवनाथांना गोरक्षनाथांना चेंज पडेना. अरे म्हटलं राज्य सोडलंय आणि समशानामध्ये एक पत्नीसाठी वेगळ्या प्रकारे त्याने पाहिला. 10 वर्ष झाला समशानामध्ये पिंगला 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 पिंगला. गोरक्षनाथाला हुकूम केला मैत्रीनाथाने बाबा जा. कारण कुठलाही माणूस वेगळ्या अडचणीत असेल तर संताशिवाय त्याचा तरण उपाय नाही. साधूशिवाय तरण उपाय नाही. एखाद्याला अडचणीत असेल तर संतांचा विचार घेतला तर ठीक. नाही तर संत महात्मे असेल आपण सारखे करते तात्काळ नाही काळ वेळ दयाला. काय म्हणलं काय करू गोरक्षनाथ? काय करू? गोरक्षनाथला म्हणलं तू एक काम कर, याला ह्यातून सोडव. याला ह्यातून सोडव. कोण राजा होता? कोण सांगत? भरतरी. कोण? भरतरी. गोरक्षनाथाने विचार केला गुरुची आज्ञा आहे. पण गुरुची आज्ञेला सगळं श्रेष्ठ असते. अरे गोरक्षनाथ ते ज्याने गुरुच्या आज्ञेसाठी गुरुला काय पाहिजे होती? बोला एक वडा आवडला. स्वतःचा डोळा ज्याने काढून दिला. गोरक्षनाथ भिक्षा मागत असताना एक घरामध्ये वडा मिळलं. ते गोरक्षनाथाने आपल्या गुरुला मच्छिंद्राला दिलं. मच्छिंद्राने आपल्या गुरुची शिष्याची परीक्षा बघण्यासाठी सांगितलं बाबा लय गोड लागले आणखी आणलं असतं. आपली गुरु आज्ञा होती म्हणून निघाला. परत त्याच बाईकडे गेला. ती बाई म्हणे मगाशी दिल्याने आत्याला चल म्हटली. मगाशी दिलाच दिला. म्हटला माऊली म्हटला माझ्या गुरुला पाहिजे. माझ्या गुरुची इच्छा. म्हटले काय तुझ्या गुरुची इच्छा? तुला एकदा दिला ना मी. नाही म्हटली. मग ती म्हटली बघ तुला मी वडा देतो. तुला मी वडा पण त्याच्याबद्दल मला मी मागतो तू देशील? म्हटलं मी तुला वडा देतो तू मला तुझा एक डोळा काढून दे. काका सगळ्यांना माहिती असेल विचारांना सांगतो. गोरक्षनाथाने आपल्या गुरुची इच्छा मोडू नये. आपल्या गुरुला शब्द मोडू नये म्हणून त्याने मागचा पुढचा विचार नाही केला. कारण लगेच नाही डोळा काढला. महाराज या देहाचा उद्धार जर करायचा असेल तर सद्गुरू वाचून सापडी ना. श्री गुरु सारिका असता पाठीला काढे इतरांचा लेखा. ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात सद्गुरूच्या कृपा दृष्टी तुझे कारुण्य दयाच्या आदर्शनी ते सकळ विद्येच्या सृष्टी दाखवावी. माऊली सांगतात 12व्या अध्यायामध्ये अरे गुरुची कृपा झाली ना रेड्या मुखी वेद बोलविला. अरे गुरु आज्ञा होती निवृत्तीने आता इकडे पाहिजे आणि माऊली त्यांच्याकडे पाहिजे नमस्कार त्याला नेण्याची अवस्था वाढत ठेवला. रेड्या मुखी वेद बोलविला
गर्व द्विजांचा हरविला आणि शांती रूपे प्रगटला ज्ञानोपा माझा. मच्छिंद्राने एक गोरखला एक डोळा काढला, तिला बाई घाबरली, म्हणजे बाबा असं नको करू, ते वळ दिलं. आणि त्या गोरक्षनाथाला गुरु आज्ञा झाली, म्हणजे आज समशानात बसला, याला पाहिजे होतं. काय करावं गोरक्षनाथाने, नेमकं काय करावं? मराठी नियम आहे, वाकड्या मिळीला वाकडा नियम काढावा. म्हणजे याला सरळ सांगून पडायचा, कारण सरळ सांगितलं काय काय माणसांना वेगळी सवय आहे, आपण बोललो त्याचा उलटाच बोलतो. मला विषय तुम्हाला सांगितलं, कारण आपलं कीर्तन जेव्हा बरोबर 11:30च्या आत व्हायचं, कारण मला मुंबईला जायचं नाही, कारण तिथे लोकांना काय म्हणलेलं मुंबईला जायचं, कुठं कुठं काय जायचं ते पण सांगतो की काय काय लोकांना ती सवय आहे. काय सवय आहे? एक घरामध्ये एक बाई होती, दोघं पती पत्नी होती. तो नवरा काय बोलला ना, काही त्याला उलटा बोलायचं, तो काय बोलला ना त्याला उलटा बोलायची. कंटाळा हो, सहज बाहेर पडला. एक मित्र म्हणला काय म्हणला, काय सांगू, अरे म्हटलं एक गोष्ट बोलली का ती उलटीच बोलते. म्हटलं मी सांगतो तसं, म्हटलं काय बघ, म्हटलं 100% गुन्हे, म्हटलं काय सांग, म्हटलं असं कर, तुला जे करायचं आहे ना, तुला जे करायचं आहे ना, तू उलटा बोल. त्यानं काय होईल, दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांची वर्ष श्राद्ध होती. आता हिला सरळ सांगितलं नसतं ना, उद्या माझ्या वडिलांची वर्ष श्राद्ध आहे, ही म्हणली असती काय करायची. हा काय केला, म्हणलं ऐक, उद्या माझ्या वडिलांची वर्ष श्राद्ध आहे, उद्या माझ्या वडिलांची वर्ष श्राद्ध करायची. ती म्हणली काय करायची नाही, करणार. उद्या माझ्या वडिलांच्या वर्षाचा ब्राह्मण बोलवायचा. म्हणजे काय, मी बोलवणार असं बोलू लागला. उद्या माझ्या वडिलांच्या वर्षाचा जेवण घालायचं नाही. ते म्हणजे का नाही घालायचं, मी घालणार असं वलन पडला होता तिला, ते उलटा बोलायचं. बाबा तिनं स्वयंपाक केला, तिनं सगळा केला, तिनं ब्राह्मण बोलणं, अगदी वर्ष मस्त झाली आधी. हा म्हटलं झाला. हा आता म्हणला माझ्या वडिलांचा हा पिंड आहे, तो नदीवर व्हावायला न्यायचा नाही. नाही म्हणजे मी न्यायला घेतला ना आता स्वतः, हा पाठी नाही म्हणजे मी वाहवणार. ही नदीच्या कडेला गेली, पाण्यात उतरली, हा म्हणतो अगं पुढे जाऊ नको, हा पुढे जाऊ नको, पुढे खोल काढ. म्हणली मी जाणार, अगं पुढे जाऊ म्हणली मी जाणार. 5 पावलं गेली, मोठ्या खड्ड्यामध्ये मरून गेली. असं असेल तर काय उपयोग मला सांगा, काय उपयोग. मच्छिंद्रनाथ म्हटलं याला सरळ सांगून पटणार नाही. मच्छिंद्रनाथांची आयडिया केली, एक मडका घेतला, बघा का मला सांगावलं, जो म्हणून प्रमाण पडले मला की जोपर्यंत ह्याचा मर्म माहिती नाही ना, तोपर्यंत आपल्याला सांगण्याचा अधिकार नाही. मी काही शब्द बोलून की कीर्तन करत असताना आपल्या प्रत्येक कीर्तनाचा प्रत्येक ह्याचा आपल्याला अभ्यास असावा. कुठेतरी काहीतरी नाही मला एक गोष्ट, कारण ही नारदाची गाडी आहे, कारण नारदाच्या गाडी कुठेतरी काहीतरी चालत नाही. कारण नारदाच्या गाडी कुठेतरी काय चालत नाही. नारदाच्या जेव्हा कुठेतरी काहीतरी केलं ना, आमचं नारद कधी नाचत नव्हतं, नारद कधी उड्या मारत नव्हते. नारदाची गाडी ती नारदाची गाडी, इथं सांप्रदायिक पद्धत म्हणतात त्याला. आम्ही आता कसंही वागतो, कसंही भेटलो, आपल्या घेणं देणं नाही. कारण इथं काय बा कुणाचं गेलं याचं त्याने आणि गेलं काहीच घेणं नाही. मग कुणी कुठं काय करू, कुणी काय करू, आपल्याला होईल ते करायचं, आपल्याला जेवढं येते ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा. मडका घेतला गोरक्षनाथाने आणि त्या मडक्याला रंग लावला, आणि रंग लावला चांगला चकचकीत लावला, आणि डोक्यावर घेतला कुणी गोरक्षनाथाने, आणि ज्या स्मशानामध्ये तो बसला होता त्याच्या समोरून चालला. समोरून चालल्यानंतर त्याने पाहिला ह्याचा लक्ष माझ्याकडे कधी येतो. गोरक्षनाथ पाहिलं ह्याचा लक्ष माझ्याकडे कधी येतोय. त्याचा ज्या वेळेला लक्ष याच्याकडे गेल्याबरोबर गोरक्षनाथने असं हालून मडका टाकून दिला. मडका कुठला तिथंच बसलो आणि बोंबलायला माझा होता तो गेला, माझा कुठला माझा होता तो गेला. बोंबलायला लागला, रडायला लागला, मोठ्या मोठ्या लोळायला लागले. आज तिथून बघतोय अर्धा तास झाला तरी हा बाबा काय रडायला थांबणार. तू तिथनं उठला, जो पिंगला करत होता ना
उठला म्हणजे काय झालं बाबा म्हणजे काय झालं होतं माझा मडका माझा चांगला वस्तू आणि माझी कुठली मी आता काय म्हटलं काय अरे मातीचं मडक आहे कुठलं ते काय नाही म्हटलं परत असा मिळणार नाही तो माझं मडका म्हणत अरे म्हणला हा असलं मडकं म्हटलं मी आणून देईन तुम्हाला मग तू मडका घरी बसू नको म्हणलं तू काय बसलेस तर माझी पत्नी गेली मी माझी पिंगला गेली मग म्हटलं तू मला मातीचा मडका आणून देणार मग तुझ्या पिंगला हजारो आणून दे शांत होऊन बसा शांत होऊन बस शांत उद्या गप्पा मला उद्या काय तुझ्या पिंगला मी अनेक आणून देईन म्हटलं काय बोलतोस मला बघायचं कुठं बोलते म्हणलं तुझ्या पिंगला आज 100 आणून दे म्हटलं काय बोलतो म्हणलं विभूती काढली संजीवनी मंत्र जपलं आणि संजीवनी मंत्रामध्ये विभूती फुकली 100 पिंगला निर्माण झाल्या म्हटलं याची तुझी बायको कुठली ओळखली 100 पिंगला निर्माण झाली यातली तुझी बायको कुठली ओळखून घ्यायची ओळखण्याची ताकद सगळ्या पिंगला त्यावेळेला जी खरी पिंगला होती तिनं बोध केला काय बोध केला म्हटलं राजाला सांगितलं अरे या नाशिवंत देहासाठी हा देह कसा आहे देहाचा नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरच धर्म घातलेले एक भूमी कीटकांचा सांधा पिंगलेने बोध केला माझ्या या नाशिवंत देहासाठी तुम्ही 10 वर्ष हा काय नाशिवंत आहे हा नाश पावणार आहे मी नाश मला आज ना उद्या आज जाणार आहे आणि माझ्या या देहासाठी माझ्यासाठी तुम्ही 10 वर्ष तिथं ज्यावेळेला पिंगलीने बोध केला पण बोध कोराय करून लावला तर गोरच टाकाने कुणाच्या साहाय्याने लावला तर आमचा हा प्रतीक मडका विचार मडक्यासारखा साधन शोधला माझ्या गौरवकाकाचं प्रेम शोधलं आणि ते सगळं प्रेम एकत्व केलं आणि त्यामध्ये असणारा पंचतत्व भरला आणि द्वापार युगातून कलियुगामध्ये तुमच्या आमच्यापर्यंत पोटवला तो काळा आणि तो खाण्यासाठी तुम्हाला तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हाक मारतात कीर्तन आहे तुम्ही सगळ्यांनी या कोणी सगळ्यांनी या उपरवरी पुढे येऊ काळा खाऊ दैवात आणि म्हणून हा
मारतात, ओरडतात, तुम्ही आम्हाला सांगतात अरे बाबांनो लवकर या. द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण एकदा का बासरी वाजवला, गोपाळ भगवान कृष्णाने एकदा का बासरी वाजवला, एकदा बासरीचा आवाज आला का कुठं का नातं नाही ती गवळ, कुठं का असं नाही, नको वाजवू कानो भामुरली तुझ्या मुरलीने सुद बुध हरली रे. कुठेही वाजू द्या, घरी करीत होते काम धंदा. अरे भगवंता तू बासरी वाजू नको, बासरी वाजली का हातातलं काम टाकून गवळे जावायच्या. त्याप्रमाणे वर्षातून एकदा काळ्याचा प्रसाद मिळतोय. तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतो जितल्या ठेवणे पहिला खायला घ्या. सगळ्यांनी या काळा खाऊ दैवात. हा दैवाताचा काळ आहे. भगवंताने अवतार धरला, अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये तुमच्या आमच्यासाठी हा करून ठेवलेला काळ आहे. कारण हा काळ असा आहे ज्या वेळेला भगवान कृष्ण गोपाळां संगाती गाई चरायचं, काय गाई चरायचं, आणि गाई चरत असताना 12 वाजता सगळ्या गोपाळांना एकत्र करायचं. आणि सगळ्या गोपाळांना एकत्र केल्यानंतर प्रत्येकाची असणारी शिदोरी, प्रत्येकाची असणारी शिदोरी एकत्र करायचं. खडकी सोडी येल्या मोठा, खडकी सोडी येल्या मोठा, सगळ्यांच्या शिदोरीला सोडायचा. आजीचा दहिकाला पोमटा, आणि तिथं सगळ्यांचा एका ठिकाणी काळा करायचा. कोण? भगवंत. सगळ्यांची मग कुणाची शिळी असू द्या, कुणाची ताजी असू द्या, कुणाची कशी असू द्या, तिथं भगवंत काळा करायचा. तो काळा द्वापार युगामध्ये झालेल्या काळात संत महात्मे तुमच्या आमच्यापर्यंत कलियुगामध्ये पोहोचले. आणि म्हणून हाका मारतात लवकर या, लवकर या रे, तरी या रे, रागे माझ्या मागे. काही सगळ्यांनी या म्हटलं आज मिळणार आहे काय. आणि म्हणून तुम्हाला ओळखून सांगतात की उपजवणे पुढती येऊ काळा खाऊ दैवात. इथंच मिळेल, कुठं इथंच मिळेल. आज वर्षात मिळतोय, पुढच्या वर्षी सांगता येतोय का तुम्ही म्हणजे पुढच्या वर्षी सांगता येतोय. तर विनंती करू सांगतो हल्ली जगा सांगता येतोय का. कारण कोण दिवस येईल काहीसा नाही या ध्याचा भरवसा आज मिळतो. कारण याचा मालक याचा मालक कोण आहे. याचा मालकापासून 100 वर्षाच्या करारावर भाड्याने घेतलेला हा कोळी. मालकापासून 100 वर्षाच्या करारपत्रावर घेतलेली ही कोळी. करारपत्र करत असताना मालकाने सांगितलं 100 वर्षाचा करारपत्र, माझ्या कोणीची निगा चांगल्या प्रमाणे राख, नाही राखलीस तर 40 मध्ये पण 50 मध्ये 20 मध्ये पण तुला खाली करावी. याचा मालक कोण आहे. आणि तो तुमच्या आमच्या उशिरा पाहिजे रात्र जो बसल्याने वाढ मी का बोलतो असा. आज आपण उद्या खाऊ का. कारण घडी घडी काळ याची वाट पाहिजे. आणि अजून किती आहे अवकाश. तो मालक रात्रंदिवस तुमच्या आमच्या उशिरा पाहिजेला बसलाय हो. आणि त्या मालकाने काय केलंय आपण आंधळेपणाचा सोंग घेतलं लक्षात ठेवा. म्हणून मग काय सांगितल्याप्रमाणे सावध हो वनी बदनी लागा देव करा कैवारी. तो मालक रात्र उशिरा. आणि त्या मालकाने काय केलं माहितीये, पहिल्यांदा आपला बालपण हिरावून दिले. बालपणे गेले खेळता, तारुण्यपणे विषय व्याता, आणि वृद्धपणे प्रवृत्ती चिंता, आणि मरे मागुता जन्म घेणे. बालपण हिरावून नेले, तारुण्य पण हिरावून नेले, म्हातारपणावर आला. तरी आपण बोलू
म्हणून विनंती आज मिळले आपल्याला. पुढचे सांगता आता उघडी डोळे तरी अध्यापिना करे. आता त्यांनी म्हणलं सावरतो आणि म्हणून असणारा काळा, कारण आपल्याला आज मिळलंय, पुढच्या वर्षाला कधी कोण असेल नसेल, कुठं असेल नसेल, म्हणून आज मिळलंय. म्हणून विनंती करून की बाबांनो विचार करा की जर मी माणसाच्या जन्माला आलो, मला देवाने एवढं आणून ठेवलंय आणि मी अजूनपर्यंत आहे, मग ते खाण्यासाठी मला नेमकं काय करायला छाती टोकून सांगतो. आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. पोटभर भगवंत देतो, काय हे नाही, पोटभर देतो म्हणजे तुम्ही जो आज जो स्वाद घेताय, तुम्ही आज जो श्रवण भक्ती करताय, तुम्ही आज जो तुम्हाला जो मार्ग मिळतोय त्याचा स्वाद म्हणजे ते पोटभर मिळल्या जातोय आणि ते पोटभर मिळल्यामुळं त्यातून तुम्ही तृप्त झाल्याशिवाय राहत नाही. सर्वांनी या ठिकाणी काळाचा प्रसाद खाण्यासाठी या, सगळ्यांनी या, कारण इथं सगळ्यांना अधिकार ठेवलाय. उपध्वनी पुढती काळा खाऊ दैवात. कारण तुम्हाला वाटत असेल की आम्ही आज ना पुढच्या जन्मात खाऊ, सांगता येणार नाही. आम्ही आज ना पुढे करू, सांगता येणार. कुणाची ताकद असेल तर मला आज सांगा. पोटे होतो आयशे आठवत नाही. मागल्या जन्मात कोण कुठं होता कोण सांगत? मी मागच्या जन्मात आमकाम होतो, आमच्या संतांनी जाणलं होतं मागच्या जन्मात कोण कुठं होतं, मागच्या जन्मात कोण होतं. तुकोबा म्हणतात पोटे होतो आयशे आठवत नाही, देहाच्या विजयी भोगुदाच्या. एक दिवशी तुकाराम महाराज सहज खिडकीमध्ये बोल, सहज खिडकीमध्ये बोल, उकील जेव्हा गाडव करू गाडीन चरत तुकोबा असते, त्याने ताबडतोब आपल्या पत्नीला हाक मारलं, अवले इकडे. काय इकडे? मला काय तुझी आई आली. माझी आई? हो म्हटलं बघ माझी आई. ती बघते तर पुढं कोण होती? म्हणजे माझी आईला गाड. अगं म्हणलं आई तू ही पूर्व जन्मामध्ये तुझी आई होती, पण आताच्या जन्मामध्ये संत महात्म्याला कळतोय आपण आज जाऊन उद्या कुठल्या जन्मात जाऊतोय सांगता येणार. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जशी वासना असेल तसा महाराज जन्म असतो. मग वासना कसा असावी, वासना कशी असावी काय, आणि त्या वासना आधीच जन्म असावा महाराज. आणि मग वासना जर चांगली करायची असेल तर त्याला कलियुगामध्ये एकच उपाय आहे, संत संग धरा. तुम्ही हरी भजन करा, नाहीतर पाठी लागेला काळ दात खातो कर करा महाराज. आणि असं असतं. आणि म्हणून मिळालेला लढती आहे आणि आता शेवटचं वर्ष आहे, आपण वर्षातून एकदा मिळतो. म्हणून सगळ्यांनी या, काय का सगळ्यांनी हा पुन्हा मिळणार नाही. तुकोबारे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, वैकुंठी ते आईचे नाही, वैकुंठी ते आईचे नाही, वैकुंठी ते आईचे नाही, वैकुंठी ते आईचे नरक वैकुंठ
ब्रह्मलोक कुणी पाहिजे काय? अरे सगळा इथंच आहे, सगळा इथंच आहे. आपल्याला ओळखता येत नाही. काय यम कुठे? यम कुठे? करा ना थोडी मारामारी, थोडी मारामारी करा. त्या बघा दांडका कोणी येतो का नाही? दांडके कोणी येतो काय? मग तो मित्र असो एका ताटा जीवला तर तो कायदा मग वाडवडिलाची म्हणे कधी सांगत असेल. वाडवडिलाची म्हणे एक तर मोरीचं झाड दरवाज्यात नसावं, मोरीचं झाड दरवाज्यात नसावं. दुसरा मुद्दा, पोलीसशी कधीच मैत्री करू नका. नाही करायचं करतो, पोलीसशी कधीच मैत्री करायची नाही, कारण तो जातीवरच जाणार. कारण खादी कपड्याचा तो निष्ठा, पोलीसशी कधी मैत्री करायची नाही. तिसऱ्या पद्धती सांगू काय, स्वतः बायकोशी कधी खराब बोलायचं नाही, कधी. कारण तुम्हाला मला माहिती आहे किती बाजूला. नामदेव रायने एवढा बदलला होता, की हा परीस आपल्याला दिलेला आहे ना, कुणाला सांगू नको. नामदेव रायने एवढा बदलला होता की कुणाला हा परीस सांगू नको. शेवटी तिने नामदेव रायच्या बायकोला सांगितलं काय, मग बायकोशी ससा करा बोलायचं नाही. का बोलायचं? राग म्हणू का बोलायचं बोलू देऊन मला काही नाही. पण तुम्हाला सांगतो की यांच्या मनामध्ये कधी याला कारण शास्त्र पटवून देतो. म्हणजे राग येणार त्यात नाही. जर मी पटवून दिला ना तर उद्या म्हणजे हा काही होऊन गेला. मग तू इंदूरकर किती बोलला ते तिला कोण राग देत बाबा काय एक बोला पटवून देतो, तुम्हाला पटवून देतो. हे भगवंतांनी असं सांगितले की बायका महिला मंडळाच्या ह्या ठिकाणी काय दुसरा मुद्दा, महिला मंडळाला शाप आहे. तुझ्या मनामध्ये काय कुणाचा शाप आहे? तुझा शाप आहे ते धर्मराजाने, की ज्याला कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना त्यामध्ये कर्ण मारला गेला. कौरवांचा असणारा उत्तर कार्यकर्ता असताना कुंती मातेने सांगितलं या कर्णाचा पण करा. सांगितलं मी करणार, कारण तो त्याला कुंतीने सांगितलं की तो तुझा भाऊ आहे कोण? कर्ण. कारण सूर्याच्या मंत्रामुळे लग्नाच्या अगोदर तुला सांगितलं तो मुलगा. पांडवांना सांगितला नव्हता, पण ज्याला मेल्यानं सांगितलं कुंतीने ह्याचा पण कार्य करा, हा तुमचा भाव आहे. त्यामुळे धर्मराजाने विचारलं भाऊ कसा? त्यावेळेला तिने सांगितलं की सूर्याच्या मंत्राने लग्न अगोदर झालेला मुलगा आहे तो तुमचा, तो कर्ण, तो तुमचा भाव आहे. त्यावेळेला धर्मराजाने शाप दिला, तुम्हा महिलाला माझा शाप आहे. आजपासून तू एवढ्या दिवस तू झोपून ठेवलास ना, आजपासून तुला शाप आहे की आजपासून कुठलीच गुप्त गोष्ट तुमच्या मनामध्ये राहणार नाही. लक्षात ठेवा, तुमचा दोष आजपासून कुठलीच गोष्ट तुमच्या मनामध्ये राहणार नाही. आणि म्हणून महिलांच्या मनामध्ये किती संस्कृत झाल्याशिवाय बाई तुला म्हणून सांगतो दुसऱ्याला सांगू नको, हे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती करून सांगतात की बाबांनो काय करा, वैकुंठामध्ये काही आपल्याला मिळणार नाही. त्या वैकुंठामध्ये काय आता तो गाणं काय करून मारती सोडती तोडती तो गाणं काय करून आला, तो कुठून येतो? टाकतो कशात? त्या अंगात कोठरी मिळतो. मग तिथंच तिथंच कर्म चांगलं असते, आपलं वर्तन चांगलं असेल, आपल्या चांगल्या मार्गाने आपल्याला जगायचं असेल, आयुष्यात अमोल करायचं असेल, उत्तम कीर्ती मिळवायची असेल, या समाजामध्ये नाव लौकिक मिळायचं असेल, तर कलियुगामध्ये एकच मार्ग सांगतो तुम्हाशी हजारी विठ्ठला नाही जरी गेला जन्म वाया. आणि मोठ्या संतांवरती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात की बाबांनो मिळलंय ना, मग ह्या ठिकाणी मिळतं वैकुंठी ते आयशे. वैकुंठ आहे काय?
वैकुंठी जाऊन काय वा करावे उगाच काही करावे वैकुंठामध्ये जाऊन काय करायचं दगडासारखं बसायला लागतो अरे वैकुंठात गेले ते इथे इच्छा करतात म्हणून तुकोबाला तुम्हाला सावध करतात बाबा इथंच करून घ्या वैकुंठी ते आयशे नाही कवळ काही काळाचे यातलं मिळणार नाही साध्य झाल्या मिळून घ्या आणि तो महाप्रसाद तुम्ही का भाग्यवान व्हाल विचारा काय आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी खाण्यासाठी आपण या ठिकाणी काय आणि म्हणून सांगतात की वैकुंठामध्ये आता काय मिळणार नाही अभंगाचा दुसरा जे नाही वैकुंठी आयशे नाही कवळ काही मिळलंय ना म्हणून सगळ्यांनी या बरं निकल मिळलाय नाही माझे प्रमाण दिलंय या वर्षाला आपल्याला काय सांगता येणार नाही मग ते तुम्ही आम्ही हा असणारा सगळा गोकुळ आहे हा कोण आहे गोकुळ कुठे आहे हा सगळा असणारा हा गोकुळ आहे आणि या गोकुळामध्ये एक वर्षानं हा असणारा सगळा गोकुळ आहे आणि या गोकुळामध्ये एक वर्षानं आपण सगळं काय मिळलोय एकत्र मिळलोय गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा अंतपार नाही लेखा बालकृष्ण नंदागरे आनंद भगवान कृष्ण या ठिकाणी आलेले या गोकुळामध्ये त्याला यावंच लागल या गोकुळामध्ये भगवान कृष्ण या ठिकाणी आलेले आहे त्याला यावंच लागले संतंत होते बालकृष्ण नंदागरे आनंद नरनारी गुडिया तोरणी गर्दी कथा गाली याने बाळकृष्ण नंदागरे आनंद हा सगळा गोकुळ आहे आज जो जमलो तो आपण सगळा गोकुळ आहे आणि या गोकुळामध्ये आजचा जो सुख आहे तो उद्या तुम्हाला मिळणार उद्या बोलवलं तरी कोणी येणार नाही काय हा सुख आहे मग या सुखाचा स्वाद घेण्यासाठी तिकडे बसायचंच नाही तर जो मिळतोय ना हातावर मिळणार आहे ना त्याचं नेमकं काय करायचं एकमेका घालू या गोकुळामध्ये आपण आज काय करायचं मिळली का खायचं नाही एकमेका घालून ती सुके शेऊ उंबरी काय मिळली का नाही खायचं नाही काय करायचं या गोकुळामध्ये आनंद आणि या आनंदामध्ये आनंदी आनंद कडे जिकडे तिकडे चौकडे म्हणून या गोकुळाचा असणारा गोकुळ आणि या गोकुळामध्ये ही प्रसाद जशी महिला मंडळ हळदी कुंकवाची एकीकडे हळदी कुंकू कधी आता बघा आता महिन्याला गेला तर काय हळदी कुंकू येतो प्रत्येक गावाला हळदी कुंकू प्रत्येक गावाला चिठ्ठ्या प्रत्येक गावाला हळदी कुंकू एखादीला विचारला हळदी कुंकू का करतात तुम्हाला सांगता येईल हळदी कुंकवाचं कारण का करतो सांगता येत नाही म्हणून पहिल्यांदा तुम्हाला सांगतात जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत एकमेकीला लावतात काय पण काय आहे प्रत्येकाला तुम्ही कुंकू लावताय कुंकू लावतो म्हणजे तो तुझा आज लेणा तुम्ही त्याला देताय पण घेत असताना तुम्ही नेमकं काय करताय माहिती आहे कधी प्रश्न
प्रथा चालू आहे तरी माहिती आहे का? बारशाची प्रथा कधीपासून चालू आहे हे ते तुम्हाला माहिती आहे का? बारशाची प्रथा आता सोडली. पूर्वी बारसा आपण करायचो. बारसा तो परंपरे वाढवला आणि येते वडील जे जे करतील दया नाम धर्म ठेव. पूर्वी वडील बारशा काय करायचं भजन बोलायचं एवढी मुलाची जे बनायचं तुमची असेल आमची असेल मुलाचं जे बनायचं आता बारसा राहिलंच नाही. आता राहिलं काय बरोबर मी जरी मोठी माझ्या घरात दिसतो सांगाल तुम्हाला बारसा राहिलाच नाही. आता काय पट्टी वाढदिवस वाढदिवस अर्थ कळला आणि हे सांगण्यासाठी नवे माझी वाणी पदरची मी जे बोलतोय ना सालोंकी मंजूर बोलत असे वाणी आणि शिकविता घडी तो शिकवते तसा मी या ठिकाणी बोलतो तुम्हाला आधी वगैरे. अरे की जो असणारा वाढदिवस तुम्ही करण्याचा अर्थ काय आहे? अरे देवाने 100 वर्षाच्या बालकाला दिली आणि प्रति वर्षात तुम्ही वाढदिवस कुठे एक वर्ष वाढवतो काय का कमी करतो? जाऊ जाऊ बाल बळीया वाढी जाऊ जाऊ माता नातरी कोडे आयुष्य निमरे तो कडे गाडी. अरे लहानाचा मोठा होतोय त्याचा एक एक वर्ष कमी होतोय आणि आम्ही म्हणतो वाढदिवस करतोय. एक एक वर्ष कमी होतोय आणि बरा तो नशीब तो काय केक आणायचा त्याच्यावर त्या मेणबत्त्या लावायच्या आणि त्या पोरग्याला सांगायचं एक फूक. अरे सावीच्या दिवशी तुम्ही आता रात्रभर दिवा घालून येऊन टाकताय आणि ते फूक सांगायचा आणि हातात द्यायची म्हणजे का करू नका म्हणून माझ्या मनात पण हात म्हणजे काढा. पण मला सांगता येईल थोडं मी सांगतो केलं तरी माझ्या का अरे फुकतोय म्हणजे तो पोरगा सांगतोय तो अंधार पडतोय आपल्या पप्पाला आणि मम्मीला सांगतोय की 1 वर्षाचा माझा काढून केला होता काय कापतोय सांगतोय 1 वर्ष तुम्ही माझा खाल्ला. हे कळलं पुराला एक आईला हे कळलं पुराला तर एक आईला कोण काढण्यामध्ये शोकात येत असताना आपल्या मुलाला उपदेश केला. एका आईला काढला आधी नाशिवंत मळ पुत्राचा वर धर्म घातले रे तुम्ही उपदेश केला पाण्यामध्ये हलवी होती मधलासा आपल्या मुलाला सोम जो जो रे बाळा पहिल्या मधलासा आणि सोम जो जो रे बाळा. अरे पाण्यामध्ये आपल्या बाळाला उपदेश करते. आता आलास ना आलास जन्माला आता काय कर स्मरेत्या हरिहरा शरण जाई रे गोपाळा पर्याय मधलासा आणि सोम जो रे बाळा. आम्ही बारसा करतो नाही आम्ही काय करतो वाढतो वर्म चुकतोय आणि वर्म चुकल्यानंतर आपलं हे कर्म अनुभव येत लक्षात ठेवायचा. एक वर्म चुकला एक वर्म शाळेत जाताना एक गणित सोडवताना एक हातचा घ्यायला चुकला ना अखंड गणित चुकतो. लक्षात ठेवा शाळेत एक गणित सोडवताना एक हातचा घ्यायला चुकले अखंड गणित चुकतो. या जीवनाचा गणित सोडवताना एक थोडा चुकला तर वर्म चुकला तर कर्म तुम्ही दृष्टांत ऐकला असेल नसा थोडका संपली शेवट आठवत गेली कारण मी शेवट आठवते घ्यायला प्रश्न नाही कधी घेतली पण वाटत लागेल जेव्हा सांगते कारण मला 11च्या आत शेवा 11:15 बोलून काय एक बोलतो एक छोटा दृष्टी. पंढरपुरामध्ये एक जोडा गेला. पंढरपुरामध्ये एक जोडा गेला तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल नसेल तुम्ही ऐकलं. पंढरपुरामध्ये जोडा गेला म्हातारी होती आणि ज्या खोलीमध्ये ती राहीत होती त्या ठिकाणी त्या खोलीची मालकीण एक ब्राह्मणी होती आणि पंढरपुरामध्ये ही दोघं जण जाऊन त्या म्हातारीच्या खोलीमध्ये भाड्याने राहिली. त्या असणाऱ्या ब्राह्मण बाईचा पती वारलेला होता आणि ब्राह्मण बाई कशी असते माहिती त्यांचे तसं असते माहिती ब्राह्मण एकदा पती वारल्याच्या नंतर
काय करतात मुंडन करतात महिला अंगावरती पांढऱ्या कपडा शिव घालत हातामध्ये बांगडी कपाळाला कुंकू नसतो. आपण आता आपण आता महिलांच्या कपड्याचं कुंकू अभ्यास नको सांगा पण सगळ्या सामुग्री काय करू कपाळाचं कुंकू पुसतो. कुंकू कधी महिला लावते लग्न झाल्यावर लावते एका लग्नाच्या अगोदर लावते मग पुस्तक का कुठं तर कुंकू याला पण मर्म समजलं का पुस्तक आहे योगा सांगितलं असंच आहे ना. अशी ती बाई होती आणि त्या दिवशी त्या जोडपात तितका राग गेला त्या बाईने एक दिवशी घरामध्ये पुरणपोळ्या केल्या. त्या बाईला वाटला ब्राह्मण महिला वारकरी दोघात म्हणून तिने 2 पुरणपोळ्या उचलून त्या वारकऱ्या त्या वारकऱ्याने त्या पुरणपोळ्या दोघांनी खाल्ल्या. गोड लागलं गोड लागलं. हा आपल्याला ऐकलं होतं काय ग घरी गेल्यानंतर आपल्याला पण अशाच पुरणपोळ्या बनवल्या. आता हिला काय माहिती नव्हतं कशात काय करायचं. हल्ली जेवण करायला काय सांगता येत नाही. जेवण करायला शिकवायला लागत नाही. सासू शिकवायला लागत नाही. कोण शिकवायला लागत नाही. एकदाच त्या सिलेंडर गॅसवर गेलो हातामध्ये तिथे सगळ्यांना सांगितले काय काय करायचं काय केवढा भरून काढायचा तेवढा भरून आता चाललंय ते सांगण्याची आवश्यकता काय. तो हातात घेतला का कुठं किती मीठ टाकायचं किती काय करायचं सगळ्याचा निवडलेलं आहे ते बघून करायचं काय असा मग मला करता येतं. मग त्या बाईने काय केलं त्या ब्राह्मण काकीकडे गेल्या आणि तिने काय केलं त्या पुरणपोळी करायला काय काय सामान लागते तिच्या लिहून घ्या. त्या बाईने लिहून दिला चणा लागते गुळ लागतो त्यामध्ये काय काय लागतो ते सगळं लिहून दिला. पद्धतशीर तिने यादी केला. घरी आले काय सांगतो गोष्ट झाला त्या वर्म चुकल्यानंतर कसं कर्म आरवळ येतात. घरी आले 2 दिवस 3ऱ्या दिवशी म्हणजे आता आपण पुरणपोळ्या करायला सगळा बाजारातून सामान आणला सामान ठेवला. आजीनं सांगितल्याप्रमाणे सगळा तयार केला. डाळ उकळली गेली गुळ टाकल्या गेला पुरण तयार झाला गव्हाचा पीठ भिजवल्या गेला सगळा झाला. ओळायला बसल्यानंतर परत तो कागद काढती यादी त्यात नेमका काय सांगितलेलं नव्हतं. मग हिने काय केलं माहितीये का लिवलेलं नसल्यामुळं पुरण घेतला आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ भरलं. पुरणपोळी टाकायची पुरणपोळी होईल वरमत चुकते. 2दा पुरण घेतला आणि त्यात गव्हाचा पीठ भरला पुरणपोळी काय बोला आता म्हणजे काय करायचं. मग तिच्या पटकन लक्षात आलं हा पुरणपोळी का होत नाही. ज्या ब्राह्मण काकी होत्या नाही का त्यांच्या हातामध्ये बांगड्या नव्हत्या. हिनं ताबड तिच्या हातातल्या बांगड्या फेकून दिल्या परत ते वर्ग कुठं चुकलाय. नंतर तिच्या लक्षात आलं की नाही बरोबर आहे त्या ब्राह्मण काकीच्या डोक्यावर केस नव्हतं. काय करणार केस काढले परत पुरणपोळी टाकायची परत त्याची स्थिती आहे. नंतर लक्षात आला की बरोबर केस नव्हतं त्यांच्या अंगावर पांढरा साडी होती. हिनं ताबडतोब पांढरी साडी दिसली वळायला गेली. राहायला काय म्हणजे कुंकू तो पण टाकलं पण पुरणपोळी काय आहे तो वर्मसुला फक्त एकच वर्मसुला की पूर्णामध्ये पीठ भरायचं का पिठामध्ये त्यामुळे आवृत्ती काय झाली. मग तुम्हा आम्हाला जर एवढा माणसाचा जन्म दिलाय आणि या माणसाच्या जन्मामध्ये जे कर्म जर आपण वाईट असतील आपण वर्म जर चुकल्याशिवाय चुकला जर कर्म आडवं आलं आणि कर्म आल्यानंतर पुनरुपी जन्म पुनरुपी आणि म्हणून याचा सगळ्याचा अभ्यास करून तुम्ही गोकुळ लाव या गोकुळामध्ये प्रसाद प्रत्येकाने आवडीने एकामेकाला भरवायचे. महाराज एकामेकाला आवडीने भरवायचा एकमेका झालो मुके सुखे शेवू बरे वैकुंठीचे ऐसे नाही कवळ काही काळ्याचे झोपा Oh
उपदोने पडते येऊ काळा खाऊ दैवात वैकुंठी त्याचे नाही कवल काही काढले एकमेका घालू मुक्ती सुते शेऊ बरे वैकुंठी त्याचे नाही कवल काही काढले. आणि म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्यांना प्रश्न फक्त आपलं वर्म जाणायला पाहिजे. वर्म जाणला तर मात्र कारण प्रत्येकाला अधिकार दिला, प्रत्येकाला हे दिला, प्रत्येकाला अधिकार दिला. बराच विषय इतकं खोल विषय आहेत ना, इतकं खोल विषय आहे का म्हणून कीर्तनकारांनी पहिल्यांदा आणि आपण पण वेगळ्या वेगळ्या मार्गाने लावून जे समाजाला माझी एक विनंती आहे की त्यांच्यापासून आपल्या घ्यायचं आहे ना, ते घेण्यासाठी काय करायला पाहिजे, नेमकं कुणाची निवड करायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. त्यांचं करण्यासाठी नाही की आपल्याला त्यातून घेण्यासाठी आम्ही नाम घेतो सांगता मला प्रत्येकाला अधिकार दिलेले आहे बघा, प्रत्येकाला किंमत दिलेली आहे बघा. महिलांना अधिकार ठेवले, पुरुषांना अधिकार ठेवलेले आहे. काय काय करायला पाहिजे, काय काय कलियुगामध्ये महिलांना अधिकार ठेवले आहे. महिलांना काय बंधन ठेवलेलं आहे, काय काय बंधन ठेवलेलं आहे, पायाच्या अंगठ्याला बांधलेलं आहे. पायाच्या अंगठ्याला म्हणजे ती जोडली, तिथून वरती काय बांधले, सगळ्या सगळ्या म्हणजे घोटाला बांधलेले, तिथून इथं बांधलेलं आहे, तिथून इथं बांधलेलं आहे, तिथून इथं बांधलेलं आहे, तिथून कुठं बांधलेलं आहे, इथं बांधलेलं, तिथून इथं बांधलेलं आहे. आणि बाप्याने कशाला बांधलेलं सांगा मला. बाप्याला पण बांधलेले पण तो कळलं कधी, बाप्याला पण बांधलेले पण कळलं कधी. आणि कळल्याशिवाय वर्म सांगणार नाही, आणि नाही कळलं ना तर कुणाशी लग्न लावावं लागतो, मला जास्त कोणाशी लग्न म्हणून विश्वास ठेवा. माता बहिणींना सगळ्यांना माझी विनंती आहे काय आपण सगळ्यांनी मिळून आपल्या प्रमाणे आपल्या पद्धतीनं भगवंताचं नामस्मरण करा. कुठं जाण्याचा प्रयत्न करू नका. एक काम करायचं, फक्त चित्त तुझे पाय डोळा भगवंताचं नामस्मरण करा. सकाळी उठा, आंघोळ करा. आपल्या पतिराजांचं पडा नको, पडा नका पडू, पण वाईट तरी बोलू नका. काय दुसरा पण असतो म्हाताऱ्या महिला पण असेल त्या माझ्या आईप्रमाणे त्याला पण विनंती करतो काय म्हातारा दोघांना वय झालेले आहे. तुम्हाला काय दोघांना बोलायचं असेल तर म्हाताऱ्याला सांगतो सुनचे लेखन तरी म्हाताऱ्याला काही येणार नका बोलू, सुनचे लेखन तरी म्हाताऱ्याला येणार नका बोलू. शेवटी सुनचे लेखन एक कर का हो चेप गेलो तू गेला तू चेप गेलो काय आणून देऊ काय काय का हो नाश्ता करता हो काय मला आणून देऊ असा तरी बोल येणार वगैरे का जर तू त्याप्रमाणे बोलली तर पुढचा पडायला वळलं भावतो निराळा नाही भरपूर आहे. हे शिकवून साधन आणि म्हणून हे शिकवून देत असताना फक्त आपण ऐकायला पाहिजे, आणि ऐकत असताना देणारा पण त्या पद्धतीत पाहिजे आणि ते आपण घेणारा पण त्या पद्धतीत पाहिजे. उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या कीर्तनाच्या काही सांगते आनंदाने आपण या ठिकाणी एकामेकाच्या मुखामध्ये प्रसाद भरवायचे. आणि म्हणून जो हा मार्ग आहे तो तुझ्या आमच्यासाठी
भगवंताने हिंद पाठवले अभंगाच्या शेवटला सांगतात. तुका म्हणे वालवंट बरवे नीट बुद्ध. हा वालवंट आहे, वालवंट काय, हा वालवंट आहे. गोकुळामध्ये वालवंट आणि या वालवंटामध्ये केलं मांडी येला वालवंटीला हे नाचती वैष्णव बाई. हा वालवंट आहे. इथं पुणे करायचं आपण रात्री घेऊन आलो भगवंत काय तुमचं पुणे करायचं नाच करायचं असतो, नाच करायचा असतो. याला वालवंट म्हणतात. कुठला वालवंट? मृत लोके येतो त्याचे नाव पंढरपूर. तेथे मोकाशी चार भुजाती अशी बायला सोडा हाताळले नाथ जाऊ त्यांच्या गावात केली असू ते आणि असा वालवंट आहे. आणि तो या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि तो कोणी ठेवला आहे? संत महात्म्याने ठेवला. आणि त्या संतांचा एवढा आपल्यावर उपकार आहे. आणि म्हणून हे करा पाहिजे त्याला ज्ञानेश्वर वैकुंठीची अशी नाही आपण कारण आपण नेहमी काढायचं कृती करतो. पण लोकांना तिथपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला की लोकांना काहीतरी माहिती मिळावी यासाठी आपण आमचं म्हणणं आहे जे जे आपणाशी ठावे इतरांची सांगावे आणि शहाणे करून सोडावे. शहाणं करण्याचं काम करावं. आणि त्यासाठी तुका म्हणे आम्हा झालेले निरोप. 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 तुका म्हणे Oh
तुकाराम महाराजांनी आम्हाला निरोप घेऊन पाठवले तुमच्यापर्यंत. आम्ही वैकुंठवासी आलो. या तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलोय. कशासाठी? तर जगाच्या कल्याणा संतांच्या इवून अवतार तुम्हाला कारण उद्धरायाचे जड किंवा फक्त एकच काम करणे आहे. काय हे काम करणे काम बीज वाढवणं बाकी आम्हाला काय करायचं आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांनी विनंती आहे की आपण आजचा शेवटचा दिवस आहे. आता प्रसाद मिळणार आहे. चाल होणार आहे. चाल झाल्याच्या नंतर या ठिकाणी हंडी फुटणार आहे. हंडीचा प्रसाद आतमध्ये जाणार आहे. तो प्रसाद तयार होतो कारण त्यांचा तयार होतो. आपण काय करायचं आहे सगळ्यांनी उठायचे आणि क्षत्र प्रदर्शन करायचे. तिथे येऊन आरती करायची आहे आणि मग तुमच्या हातात मुलं एका प्रकारच्या तोंडात कसे पावसावर गेलं काय शेवटलं काम सगळ्याला हुडकून मग तुम्ही अवघड काम आहे. हे पण आगाव आहे का लक्षात ठेवलं. ही पण आगाव आहे. जास्त ओळख ही पण आगाव आहे. हे काय म्हणते माहितीये का? हे काय म्हणते का माहितीये का? हे 32 आहेत 32. हे काय म्हणतात माहितीये का? आम्ही 32 जण आहोत. मग तुझा संरक्षण आहे पुन्हा आम्ही 32 जण आहोत. मग तुझं आतमध्ये संरक्षण आहे. म्हणजे काय तुम्हाला बघायचंय गंमत? मी जरा सही सुटतो जरा म्हणजे सही सुटतो करतो पुढचं 32 पुढे जातो म्हणून प्रत्येकाने ते हे करायचं. म्हणून आता फक्त एकच करायचं आपल्याला काम करायचं. आपल्या फिटनेस सेवा नको ओळखायचं काय. त्यामुळं आता शेवट आहे सगळ्यांनी आपल्याला भजन करायचं. एक वेळा सगळ्यांनी भजन करायचं. मग एक वेळा भजन करत असताना रात्री आपल्याला तो भजन करता आता भजन करायचं आहे तर पहिल्यांदा महिला मंडळ ते 2 मिनिटात होतं. नंतर पुरुष पहिल्यांदा महिला मंडळ नंतर पुरुष. ज्यांना हात असते ते नक्की काय नसतील तर ताली वाजवली नाही तर मला काय काकाच म्हणतो अरे विठोबा तुझ्यात माझे मन. 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 घेतलाय मोबाईल लावलाय तुला फोन. लावलाय तुला फोन. अरे तुझीच आठवण लय लय येते म्हणून तुला मी विश्वास देते. कुणाला म्हणतात तरी आज काय कुणाला मोबाईल लावायचा मग त्याला हे म्हणतो तुम्ही म्हणताय गेलं माझ्या मला जरा दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्त यांचा संसार तुकाराचा भाऊ काय आता इकडे तुकाराम तुकाराम तुकाराम
माणूस बोलतो तो कुठेतरी थोडासा तरी चालतो त्याला ठेच लागते बोलतो त्याच्या तोंडातून काय नाही शब्द काही भेट वगैरे गेला असेल ते प्रभू तुम्ही वैशांच्या मूर्ती शंकराच्या मूर्ती बसलेला तुम्ही फक्त एकच बोलिलेले कोणी वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपरा काही वगैरे गेला असेल तर काय करा क्षमा करा म्हणून सांगा पण बोलतो माझा वेळ वगैरे गेला आणि जर काहीतरी गेला असेल तर त्यांनी मला कीर्तन शब्द सांगा मी पुन्हा घेतो पुन्हा दुरुस्त करतो आणि परत म्हणून तो काही शिवाला पूर्ण ग्रंथ असताना काही वेळेला बघतो बोलिलेले वाकडे उत्तरे करा क्षमा अपरा तर महाराज तुमची झालेली शिवा पूर्ण ग्रंथ चाल झालेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व बसलेली सगळी मंडळी तुम्ही आला आज आमचं दोन पाकवादावर नवीन आहे शिकत आहे पण चांगलं नवीन आहे शिकत आणि खरंच चांगलं होतं ते तुम्हाला खरंच अध्यात्म सांगतो तुम्ही चांगल्या प्रमाणे हे करा चांगल्या प्रमाणे तुमच्याकडे लक्ष टाका आणि या ठिकाणी तुम्ही पकवले चांगल्या प्रकारे गावात शिक्षण त्याचप्रमाणे सगळी मंडळी हिंदी पण आहे खाडीपोळची पण आहे गवाडीची पण आहे गवाडीची आहे खाडीपोळची आहे सगळी मंडळी आमची सगळी मंडळी एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू आणि खेळाची शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण सगळे आहोत मग झालेल्या सेवेमध्ये काही जर चुकलं तर माफ करा झालेल्या सेवा आपण पूर्ण लागलो सेवा इथं पूर्ण झाल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर आपण सगळी मंडळी बसणार आहोत गावकरी मंडळी ताबडतोब आरतीची तयारी करा प्रतिष्ठेची तयारी करा मग पुढचा कार्यक्रम करू Hare
रे जुळली. हे काय बंद करायचं आहे